हॅलो गाईस, तर आज आपण बघणार आहे श्वास कुठार रस. याआधी आपण हेमगर्भ पोटली, समीर पन्नास रस असे कल्प बघितलेले आहेत. तर आज आपण श्वास कुठार रस बघू. तर ह्याचा आज जर आपण श्लोक बघितला तर रसगंधम विषमचेव टंकनम मनशिला एताने टंक मात्राने मरीचान्य अष्टटंकनम. तर श्लोक सांगण्याचा उद्देश आहे ह्याच्यात आवड इम्पॉर्टंट आहे. टंकन मात्राने म्हणजेच काय, हे सर्व द्रव्य आपल्याला टंक मात्रेमध्ये घ्यायचे आहे. तर एक टंक म्हणजे 4 ग्राम, पण जे मरीच आहे ते आपल्याला अष्टटंकनम म्हणजे 8 भाग आणि पूर्वीचा 1 भाग असे 9 टंक आपल्याला घ्यायचे आहे. तर ह्याच्यातले जर आपण इन्ग्रेडियंट्स बघितले तर पारद, गंधक, वचना, टंकन, मनशिला, मरीच, शुद्ध आणि पिपली असे हे द्रव्य आहेत. तर आपण श्लोकामध्ये बघितल्यानुसार सर्वाची मात्रा 1 टंक आहे, पण त्याच्यात मरीचची मात्रा 9 टंक सांगितलेली आहे. तर हे आपण ह्या श्लोकाद्वारे लक्षात ठेवू शकतो. ह्याचा रोगाधिकार सांगताना आपल्याला श्वास रोगाधिकार सांगितलेला आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट पाठ करण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. ती ट्रिक म्हणजे श्वास घे काजल एमटीव्ही देख त्रिकटुका. तुम्हा सर्वांना माहित असेल की एमटीव्ही म्हणून एक चॅनल आहे. तर आपण म्हणतोय श्वास घे काजल एमटीव्ही देख त्रिकटुका. तर यामध्ये जो पहिला शब्द आहे श्वास, ह्यामधून आपल्याला श्वास कुठार रस लक्षात राहतो. पुढचं काजल पासून पारद गंधक, एमटीव्ही पासून मनशिला, टंकण, वचन आणि त्रिकटूपासून शुंठ मरीच पिपली. तर या सोप्या ट्रिकद्वारे तुम्ही हा कल्प लक्षात ठेवू शकता. श्वास घे काजल एमटीव्ही ते त्रिकटू खा. ह्याचे मात्रा बघितली तर 1 ते 2 ह्याची मात्रा सांगितलेली आहे. ह्याचा अनुपान थोडं वेगळं सांगितलेलं आहे, म्हणून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. अद्रक स्वरस, नागवेली स्वरस आणि मध हे याचे अनुपात म्हणून सांगितलेले आहे. त्याचा उपयोग श्वास, कास, मंदाग्नी, परत वात, कफज्वर, संधिपातक रोग, अपस्मार इत्यादीमध्ये याचा उपयोग केला जातो. पथ्यामध्ये त्यामध्ये मध आणि दूध हे पथ्य आहे, तर कटुतिक्त आहार अपथ्य आहे. सेवन काल बघितला तर ह्याचं सेवन आपल्याला अधोभुक्त आणि मुहुर्मुहुर असा ह्याचा सेवन काल सांगितलेला आहे. आणि काल मात्र आता 1 ते 2 वीकपर्यंत आपण ह्याचं सेवन करू शकतो. तर याद्वारे तुम्ही श्वास रस सोप्या तरीकेने पाठ करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या सब्जेक्टचे ट्रिक्स पाहिजे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्याकडे संपूर्ण सेकंड इयरचा नोट्स आहे, मी तसे तुम्हाला शेअर करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब